about motional electromotive force. Electromotive force means काय आहे? It is not a type of force. It is a energy supplied by a source to circulate. You need positive charge in a given circuit. त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणतो. आणि इथं मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आता याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सलेशनल बघा काय आहे? ट्रान्सलेशनल म्हणजे विच मूव्ह अलॉंग द स्ट्रेट लाईन, लिनियर मोशन म्हणतो त्याला आपण, ऑफ ए कंडक्टर. As in figure, a rectangular frame ABCD. This is the rectangular frame ABCD. Of wires ABCD of area dx. काय है? Lx is the area. A is equal to Lx. लांबी गुणिले रुंदी. रेक्टँगल म्हणजेच काय होतं आपल्याला? लांबी गुणिले रुंदी होतं. आणि इज सिच्युएटेड इन ए कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड B. मॅग्नेटिक फील्ड B मध्ये आपण ठेवलेली आहे. ऍज द वायर BC ऑफ लेंथ L. BC ची लेंथ किती आहे? L आहे बघा. BC ची लेंथ किती आहे? L आहे. इज मूव्ड आउट विथ वेलॉसिटी V. वेलॉसिटी V ना आपण दिस इज मूव्ड केलं, आपण बाहेर सोडलेला आहे. टू इन्क्रीज द एरिया ऑफ द लूप. एरिया ऑफ द लूप इन्क्रीज करण्यासाठी आपण BC लेंथ बाहेर ओढलेली आहे. त्याच्यामुळे काय होतं? टू इन्क्रीज इन द एरिया. एरियामध्ये वाढ झालेली आहे. Thus, the flux of B through the loop increases. एरिया वाढला म्हणजे काय होतं? फ्लक्स वाढतो. काय वाढतो? एरियामध्ये इन्क्रीज केलं म्हणजे काय झालं तर फ्लक्स वाढलेला आहे. Thus, the flux of the B through loop increases with time. According to the flux, rate of change of induced EMF बघा. Rate of change of induced EMF equal to the rate of change of magnetic flux. E is equal to d phi by dt. This is the increase in the काय फ्लक्स मध्ये झालेलं आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्याला आपण काय म्हणतो? रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. म्हणजेच काय आहे? इंड्यूस्ड EMF निर्माण करतोय आपण. पहिल्याच आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय आहे? चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. काय आहे? चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स झाला तर आपल्याला काय मिळतं? इंड्यूस्ड EMF मिळतं. त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणतो. आता याच्यामध्ये काय झालं? इन्क्रीज इन एरिया. इन्क्रीज इन एरिया म्हणजेच इन्क्रीज इन द फ्लक्स आहे. इन्क्रीज इन फ्लक्स म्हणजे काय? विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इंड्यूस्ड EMF. आपण हे पाहिलेलं आहे. फॅरेडे लॉ मध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर लेंझ लॉ मध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे काय आहे? EMF, induced EMF is directly proportional to the rate of change of magnetic flux आहे. आता इथे एरिया वाढला. एरिया वाढला म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स वाढला. मॅग्नेटिक फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय आहे? इंड्यूस्ड EMF आहे. मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू कंडक्टिंग सर्किट इज चेंजिंग अँड इट इज स्टेटेड ऍज. कसं स्टेट केलेलं आहे? इन इक्वेशन. अबो इक्वेशन मध्ये आपण सांगितलेलं आहे E इज इक्वल टू मायनस डी dt ऑफ काय आहे? इंटिग्रेशन ओव्हर S B विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे. व्हॅरीज विथ टाइम dA. आपण हे मागे इक्वेशन पाहिलेलं आहे. या इक्वेशन नुसार द इंड्यूस्ड EMF will cause the current in the loop. आता इंड्यूस्ड EMF cause इंड्यूस्ड EMF काय करतं? The induced EMF will cause the current in the loop. It is assumed that there is enough resistance. Resistance म्हणजे काय आहे? Opposition to flow of current आहे. Resistance म्हणजे काय आहे? Opposition to the flow of current. त्याला आपण काय म्हणतो? Resistance in the wire so that the induced currents are very small. काय होतं? कशामुळे? ड्यू टू रेजिस्टन्स. इंड्यूस्ड EMF small असतं. producing negligible magnetic field as the flux phi through the frame ABCD
काय असेल फ्लक्स किती असेल फ्लक्स म्हणजेच काय आहे फ्लक्स फाय बरोबर बी ए सांगतो बी ए म्हणजेच काय आहे एल एक्स सांगितलेला म्हणजे बी एल एक्स मिळाला इथं आपल्याला फाय म्हणजेच काय झाला मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू बी एल एक्स मॅग्निट्यूड ऑफ द इंड्युस्ड ईएमएफ कॅन बी रिटर्न एज बघा मॅग्निट्यूड इंड्युस्ड ईएमएफ इज इक्वल टू डी फाय बाय डी टी इज इक्वल टू डी डी टी ऑफ काय आहे बी एल एक्स आहे बरोबर इथे काय सांगतात आपल्याला बी एल कॉन्स्टंट आहे डी एक्स बाय डी टी रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट एक्स म्हणजेच काय आहे डिस्प्लेसमेंट आहे लेंथ आहे लांबी आहे रुंदी आहे वन टाइप ऑफ डिस्प्लेसमेंट आहे देअरफॉर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याला आपण काय म्हणतो वेलॉसिटी म्हणतो म्हणजे व्ही बरोबर डी एक्स भागिले डी टी देअरफॉर मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड ईएमएफ इज इक्वल टू बी एल व्ही सांगतो आपण ई बरोबर काय सांगितलं आपण बी एल व्ही सांगितलेला आहे मॅग्निट्यूड ऑफ ईएमएफ किती मिळाला बी एल व्ही मिळालेला इक्वेशन नंबर 1 दिलं where v is the velocity of wire BC increasing the length किंवा increasing the area काय BC लेंथ आहे velocity ची लेंथ आहे लेंथ ची velocity आहे which increases the area as well as the magnetic flux wires EB and CD. Now we can understand the above result from the magnetic forces on the charges in moving wire BC. A charge Q which is carried बघा charge carried केला आपण काय केला which is carried along by the moving wire BC experiences Lorentz force काय करतो Lorentz force experience करतो लॉरेंज फोर्स एक्सपिरियन्स करतो म्हणजेच काय होतं लॅरेंज फोर्स बरोबर एफ इज इक्वल टू क्यू इंटू व्ही क्रॉस बी दिस इज द लॉरेंज फोर्स आहे विच इज परपेंडिक्युलर टू बोथ व्ही अँड बी परपेंडिक्युलर टू व्ही अँड बी दोन्हीला परपेंडिक्युलर असतो अँड हॅन्स द पॅरलर टू बी सी आता पॅरलर असला म्हणजे काय झाला and zero elsewhere when the charge Q moves a distance L along the wire the work done by the Lorentz force work done बरोबर काय तर W is equal to product of force and displacement work done आपल्याला माहित आहे product of force and displacement आणि the force and displacement FL is equal to काय देते QVB sin theta L फोर्स म्हणजेच काय आहे QVBL QVB sin theta into L this is the work done आहे where theta is the angle between theta काय आहे angle between B and V मधला आहे the EMF generated is work done or charge work done आता बघा चार्ज बरोबर काय तर this is the काय मिळालं आपल्याला ईएमएफ मिळाला वर्क डन पर युनिट चार्ज मिळाला आपल्याला म्हणजे काय मिळालं आपल्याला डब्ल्यू ची किंमत क्यू व्ही बी साइन थीटा एल डिवायडेड बाय क्यू 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 कटून गेले तर राहिलं काय आपल्याला व्ही बी साइन थीटा एल हे आपलं काय मिळालं इंड्युस्ड ईएमएफ मिळाला दिस इज आवर इक्वेशन नंबर 2 अँड sin theta is equal to काय असेल sin theta is equal to 1 किंवा परपेंडिक्युलर असता sin theta बरोबर sin 90 परपेंडिक्युलर म्हणजे किती झाला 1 झाला देअरफॉर E मॅक्झिमम काय माहिती आपल्याला E मॅक्झिमम sin ची किंमत किती ठेवायचं sin ची किंमत 1 ठेवल्यानंतर आपल्याला काय मिळाला E मॅक्झिमम BLV दिस इज द maximum in EMF induced which is the same result as obtained in equation 1 derived from the rate of change of magnetic flux rate of change of magnetic flux आहे आणि याच्यावर आपल्याला काय सांगायचं in general it can be proved that
any circuit whose part move in a fixed magnetic field, बघा, whose part is moved in a fixed magnetic field, the induced EMF is the time derivative of magnetic flux. म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स आहे, त्याला आपण काय नाव दिलेलं आहे, इंड्यूस्ड EMF. रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजेच काय आहे, induced EMF आहे regardless of the shape of the circuit. The flux rule is also applicable in case of wire loop that is kept in stationary and magnetic field is changed. The Lorentz force on the electrical charges is, बघा, Lorentz force on the electrical charges is equal to Q into E plus V cross B. This is the Lorentz force आहे आणि on the electrical charges. There are no new special forces due to changing the magnetic field. Magnetic field बदललं तरी काय होणार नाही, न्यू फोर्स आपल्याला मिळणार नाही. Any force on charges at rest in a stationary wire comes from E term. Faraday's observation led to the discovery that electric and magnetic fields are related by a new law. Electric and magnetic fields are related by a new law in a region where magnetic field is changing. काय आहे, magnetic field changing with time. Electric fields are also generated. म्हणजेच काय झालं आता, इंड्यूस्ड EMF म्हणजेच वन टाइप ऑफ इलेक्ट्रिक फोर्स आहे आणि दिस इज ड्यू टू द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स आहे. म्हणजे एकमेकांशी संबंधित सर्वजण आहेत. म्हणजेच आपल्याला काय सांगता येतं, इन रिजन वेअर मॅग्नेटिक फील्ड इज चेंजिंग. बघा, मॅग्नेटिक फील्ड इज चेंजिंग विथ टाइम, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फील्ड असेल, मॅग्नेटिक फ्लक्स असेल, इलेक्ट्रिक फील्ड्स आर जनरेटेड. It is this electric field which derives the electrons around the conductor circuit and such is responsible for the induced EMF. आता काय सांगितलं आपण, इलेक्ट्रिक फील्ड which derives the electron around the conductor. Around the conductor circuit and as such is responsible for the induced EMF in a stationary circuit whenever there is a changing magnetic flux. Change in magnetic flux म्हणजेच कुठं आला पुन्हा, induced EMF. Change in magnetic flux म्हणजेच काय होतं, induced EMF निर्माण होतं. The flux rule holds good so long as change in magnetic. फ्लक्स रूल कुठपर्यंत लागू पडतं, जोपर्यंत आपल्याकडे चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स आहे तोपर्यंत फ्लक्स रूल लागू पडतं. म्हणजेच काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इंड्यूस्ड EMF किंवा इंड्यूस्ड EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. त्याला आपण काय म्हणतो, फ्लक्स रूल म्हणतो. आणि विच इज ओबेज किंवा होल्ड्स गुड सो लॉंग ॲज change in magnetic flux is due to the changes in magnetic flux or due to the motion of the circuit or both दोन्ही चेंज असेल. आता चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय होतो, मोशन इन द मॅग्नेट असेल किंवा कॉइल असेल. आपण दोन एक्सपेरिमेंट पाहिले अगोदर, मॅग्नेट कॉइल एक्सपेरिमेंट पाहिलेला आणि कॉइल एक्सपेरिमेंट पाहिलेला आहे. त्याच्यानुसार इथे काय होतं, मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स निर्माण होतं. म्हणजे त्याच्यामध्ये काय सांगता येतं आपण, द मॅग्नेटिक फ्लक्स इज ड्यू टू द चेंजेस इन मॅग्नेटिक फील्ड असेल, ड्यू टू द मोशन ऑफ द सर्किट ऑर बोथ, दोन्हीमध्ये मोशन झाला तरी तिथं काय होतं, आपल्याला इंड्यूस्ड EMF निर्माण होतो. आता मोशन म्हणजेच काय आहे, मॅग्नेट मध्ये मोशन आला तर काय होतं, रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स झाला. आता आपण पाहिलं बघा, जवळ नेलं करंट निर्माण झालेला आहे, दूर नेलं करंट निर्माण झाला, इंड्यूस्ड करंट किंवा इंड्यूस्ड EMF. जवळ आणताना जी दिशा असते, लांब देताना त्याच्या अपोजिट दिशा होते. म्हणजे काय आहे, दिस इज द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. अशा प्रकारे आपण मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आता मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स कशामुळे, आता
the motional electromotive force. आता बी बघू तर त्याच्यामध्ये मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन ए रोटेटिंग बार. EMF electromotive force in a rotating bar. रोटेटिंग बार मध्ये मोशनल. आता याच्यामध्ये काय पाहिलं आपण? मोशनल अगोदर काय पाहिलं आपण? मोशनल ट्रान्सलेशनल मोशन मुळे निर्माण झालेला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स पाहिजे. आता याच्यामध्ये रोटेशनल मुळे काय निर्माण होते बघूत आपण. आता याच्यामध्ये बघा, दिस इज ए रोटेटिंग बार असेल किंवा रोटेटिंग बार मॅग्नेट असेल, तर आता याच्यामध्ये आपण स्मॉल एलिमेंट घेतलेला आहे आणि ह्याची लेंथ आपण dr सांगितलेला आहे. याची वेलॉसिटी आपण v सांगतो. त्याच्यानंतर त्याच्यातला अंतर आपण काय सांगितलेला आहे? L सांगितलेला आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यामध्ये रोटेटिंग बार मॅग्नेट इज डिफरंट इन नेचर फ्रॉम द स्लाइडिंग बार मॅग्नेट. As shown in figure, consider a small segment by the small segment dr घेतलेली आहे of the bar at a distance ds. किती घेतलं? डिस्टन्स r घेतलेला आहे फ्रॉम द पिव्होट पासून किती अंतरावर घेतलं आपण? r एवढ्या अंतरावर घेतलेलं आहे. इथून पिव्होट पासून r एवढ्या अंतरावर आपण लेंथ घेतली आहे, स्मॉल एलिमेंट घेतलेली आहे. कशाची? बार मॅग्नेटची स्मॉल लेंथ घेतली आहे. इट इज ए शॉर्ट लेंथ. किती आहे? एकदम स्मॉल लेंथ आहे. शॉर्ट लेंथ dr ऑफ द कंडक्टर विच इज मूव्हिंग विथ वेलॉसिटी v. किती वेलॉसिटीनं मूव्ह होतं? हे v वेलॉसिटीनं मूव्ह होतंय. आता हे काय आहे? मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स पाहतो आपण रोटेटिंग बार मॅग्नेटचं. म्हणून त्याला वेलॉसिटी किती आहे? v आहे. इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड b has an induced EMF generated in it like a sliding bar. स्लाइडिंग बार सारखंच काय आहे? इथे देखील मॅग्नेटिक काय होतं? चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजेच काय आहे? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा इंड्युस्ड EMF निर्माण झालेला आहे. बाय इमॅजिन all such segments as a source of EMF, we can find that all these segments are in series. कसे सगळे segments are in a series आहे, and therefore the EMFs of individual segment will be added. सगळ्याची बेरीज करायची म्हणजे आपल्याला काय मिळतं?
इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स मिळतो आपले कशाचे बार मॅग्नेट किंवा रोटेटिंग बार आहे. नाउ वी नो दॅट द इंड्युस्ड ईएमएफ इन द स्मॉल सेगमेंट इज इक्वल टू आपल्याला बीव्ही डीआर. बीएलव्ही काढलेला लेंथ आहे. डीएल म्हणजे काय लेंथ आहे तर स्मॉल लेंथ घेतलं म्हणजे आपण एल न घेता डीआर घेतलेलं आहे. इन द स्मॉल सेगमेंट डीआर ऑफ द रोटेटिंग कंडक्टर. The total induced EMF in rotating rod. Total induced EMF. Induced EMF. काय असेल या रॉडची? E is equal to इंटिग्रेशन करायचं. इंटिग्रेशन ऑफ D is equal to इंटिग्रेशन काय? BV dr. आता इथं आपल्याला काय सांगता येतं? V is the linear velocity आहे. लिनियर वेलॉसिटीला आपण अँग्युलर वेलॉसिटी मध्ये बदलतो. V is equal to R ओमेगा सांगतो किंवा ओमेगा इज इक्वल टू V अपॉन R सांगतो. इथं V आहे मग आता V बरोबर काय म्हणायचं R ओमेगा म्हणजे इंटिग्रेशन. कारण आपल्याला रोटेटिंग म्हणजे काय पाहिजे आपल्याला अँग्युलर वेलॉसिटी पाहिजे R ओमेगा dr. आता याच्याबरोबर आपल्याला काय सांगता येतं बघा आता इथं बी ओमेगा कॉन्स्टंट आहे तर आर डी आर फ्रॉम इंटिग्रेशन 0 टू एल आहे. आता आर डी आरचं इंटिग्रेशन काय येतं इंटिग्रेशनच्या नियमाप्रमाणे घातांकामध्ये अधिक एक करायचं भागिले तेवढं करायचं म्हणजे इथं काय मिळेल आपल्याला बीव्ही विथिन लिमिट 0 टू आता आर स्क्वेअर बाय 2 विथिन लिमिट 0 टू एल अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट व्हायचं म्हणजे ई बरोबर बीव्ही एल स्क्वेअर बाय 2 म्हणजेच आपल्याला इथं काय मिळाला 1/2 बी ओमेगा एल स्क्वेअर. दिस इज द इंड्युस्ड ईएमएफ. बघा इंड्युस्ड ईएमएफ कशामुळं ड्यू टू म्हणजे जिथं आपल्याला दिस इंड्युस्ड ईएमएफ कशामुळे आहे मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन ए बार मॅग्नेट्यूड आपल्याला मिळतं. आणि व्हाईल वी कम्पेअर दिस द अबो रिझल्ट विथ द इंड्युस्ड ईएमएफ स्लाइडिंग बार. आता इंड्युस्ड ईएमएफ फॉर स्लाइडिंग बार. बघा स्लाइडिंग बार इंड्युस्ड ईएमएफ काय मिळेल आपल्याला इज इक्वल टू BLV. या दोन्हीची तुलना केली तर आपल्याला हे मिळतं. अशा प्रकारे आपण काय करता मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स काढलेला आहे. इथं आपण दोन प्रकारे काढलेला आहे. एक आहे ट्रान्सलेशनल आणि दुसरा आहे रोटेटिंग बार मॅग्नेटचं मोशनल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स काढलेलं आहे. Now we see about induction and energy transfer. Induction and energy transfer. आता याच्यामध्ये आपण कन्सिडर मुव्हिंग लूप आहे बघा. हे मुव्हिंग लूप मध्ये आपण हे मॅग्नेटिक फील्ड D.
आता induction and energy transfer. Consider a loop ABCD of ABCD loop आहे. या लूप मध्ये आपण ABCD moving with constant velocity v, which moves with a constant velocity v in a constant magnetic field B. Magnetic field किती आहे इथं B आहे. constant magnetic field आहे, constant velocity आहे. Field B as shown in figure. A current I is induced in the loop. Current I is induced in the loop in the clockwise direction, and the loop segments being still in the magnetic field. Still segment आता काय आहे? लूपचे सेगमेंट कुठे आहे? स्टील इन द मॅग्नेटिक फील्ड ला एक्सप्रेसेस फोर्स. किती फोर्स आहेत बघा? F1, F2, F3 अशी फोर्सेस आहेत. फोर्सेस आणि द डॅशड लाईन शोज बघायचे. डॅशड लाईन आपल्याला आपण डॅशड लाईन शोज द लिमिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. काय आहे? दिस इज द लिमिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. डॅश लाईन काय आहे? लिमिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे. टू पुल द लूप ॲट अ कॉन्स्टंट वेलॉसिटी v towards right with constant. आता हे लूप काय केलं आपण? कॉन्स्टंट वेलॉसिटीनं राईटला आपण पुल केलेलं आहे. इट इज रिक्वायर्ड टू अप्लाय एक्सटर्नल फोर्स F फोर्स आपण अप्लाय केलेला आहे ऑन द लूप सो ॲज टू ओव्हरकम द मॅग्नेटिक फील्ड बट ऍक्टिंग इन अपोजिट डिरेक्शन. दोन्ही मध्ये दिशा कशी आहे? अपोजिट आहे. The rate of doing work on the loop is the rate of काय आहे? वर्क डन चा रेट म्हणजे काय आहे? पॉवर आहे. आणि पॉवर इज इक्वल टू आपण काय सांगतो? वर्क डिवायडेड बाय टाइम सांगतो. म्हणजेच काय आहे? W/T म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वर्क. याला आपण काय म्हणतो? कार्य करण्याची क्षमता. आपण काय म्हणतो? पॉवर म्हणतो. आणि वर्क डन म्हणजे काय? आपल्याकडे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज द फोर्स आहे, वर्क आहे. आणि डिवायडेड बाय टाइम म्हणजे तिथं आपल्याला काय म्हणता येतं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. दिस इज द पॉवर. काय मिळाला? दिस इज द पॉवर. त्याच्यानंतर आपल्याला इथं काय होत आहे? P इज इक्वल टू F इंटू D/T. डी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट आहे. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम आपण काय म्हणतो? त्याला आपण वेलॉसिटी म्हणतो. म्हणजे काय मिळालं आपल्याला? फोर्स इंटू वेलॉसिटी मिळालेली आहे. काय मिळालं? फोर्स इंटू वेलॉसिटी इज इक्वल टू F इंटू V. दिस इज आवर फर्स्ट इक्वेशन. हे कशावरून काढलं आपण? पॉवरून काढलेला. कार्य करण्याच्या क्षमतेवरून. एकच कालावधीमध्ये किती कार्य झालं त्याला आपण काय म्हणतो? पॉवर म्हणतो. त्याच्यावर आपण काय काढलं? पॉवर इज इक्वल टू F इंटू V काढलेलं आहे. ऍज द लूप मूव्ड टुवर्ड द राईट द एरिया लेईंग विथिन द मॅग्नेटिक फील्ड डिक्रीज होतं. मॅग्नेटिक फील्ड मधलं एरिया काय होतं? डिक्रीज होतं. एवढा भाग आपण काय केला? बाहेर काढलेला आहे. टुवर्ड्स राईट काढलेला आहे. म्हणजे काय होतं? एरिया इन द मॅग्नेटिक फील्ड काय होतो? डिक्रीजेस होतो. दस कॉजिंग ए डिक्रीज इन मॅग्नेटिक फील्ड लिंक्ड विथ द मुव्हिंग लूप. द डिक्रीजिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय होतं इथं? The decreasing magnetic flux induces current in the loop as detected by Lenz's law. The induced current in the loop gives rise. How the induced current in the loop gives rise to a force that opposes the pulling of the loop away from the magnetic field. We know that magnitude of magnetic flux काय आहे? magnitude of magnetic flux बघा Φb is equal to काय होतं आपण? product of magnetic field into area B हे सांगतो. म्हणजेच काय सांगता येतं आपल्याला? एरिया म्हणजे लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे?
याला आहे रुंदी x आहे. आपण ह्या 2 नंबरचं इक्वेशन दिलं. विचारले तर आपल्याला काय सांगतील मग आता आज एक्स डिक्रीज आहे. एक्स डिक्रीज झाला म्हणजे काय झाला मॅग्नेटिक फ्लक्स डिक्रीज झाला. एरिया डिक्रीज मॅग्नेटिक फ्लक्स डिक्रीज. एक्स डिक्रीज लेंथ डिक्रीज मॅग्नेटिक फ्लक्स डिक्रीज होतं अकॉर्डिंग टू फॅरेडे लॉ. बघा फॅरेडे लॉ काय सांगतं अकॉर्डिंग टू फॅरेडे लॉ काय सांगता येतं मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड ईएमएफ इज magnitude of rate of change of magnetic flux आहे is equal to d dt of magnetic flux म्हणजे काय आहे BLX आहे. आता याच्यामध्ये BL कॉन्स्टंट आहे. दिस इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ थ्रू टाइम. त्याला आपण काय म्हणतो व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम याला आपण व्हेलॉसिटी म्हणतो. दिस इज आवर इक्वेशन नंबर 3 मिळालेला आहे. The induced EMF is represented in the left. बघा in the left काय आहे induced EMF and the collective resistance R of the loop on the right in the figure B. The direction of induced current is obtained by right hand rule. The magnitude of induced current I can be written using बघा equation using equation 3. Magnitude of induced using equation 3 we can write I is equal to magnitude of EMF divided by resistance. आता magnitude of EMF काय काढलेला आहे आपण BLV काढलेला आहे. BLV divided by R. This is our equation number 4. काय आहे equation number 4 आहे. The 3 segments of the current carrying loop. बघा 3 segment कोणते ही बाजू आणि ही बाजू. ह्या 3 सेगमेंट मध्ये बघा कोणते बघा A B C D. आता A B त्यानंतर DC त्याच्यानंतर B A D असे 3 सेगमेंट काय तर 3 segments of the current carrying loop experiences deflecting forces. 3 segments काय आहे 3 segments deflecting forces काय तर F1 forces F1 F2 and F3. F1 F2 F3 in the magnetic field. कसे आहेत in the magnetic field B. in magnetic field B हे 3 सेगमेंट मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे. इन कंडक्टन्स विथ F इज इक्वल टू काय म्हणता येतं F इज इक्वल टू I L क्रॉस B. L क्रॉस B from the symmetry. But from the symmetry, the forces F1 and F2 and F3 are कसे आहेत equal in magnitude. Equal in magnitude and oppositely directed. कसे आहेत oppositely directed आहेत म्हणजे so cancels each other. एकमेकाला काय करतात कॅन्सल करतात. आपण कसे आहेत इक्वल इन मॅग्निट्यूड आहे तर अपोजिटली डिरेक्टेड आहेत कॅन्सल्स इच अदर करतात. द रिमेनिंग फोर्स F1 डिरेक्टेड कसा आहे बघा F1 directed opposite to the external force. Directed opposite to external force. F ला opposite आहे. Force F on the loop. Therefore F is equal to काय सांगता येतं मायनस F1. दोन्ही एकमेकाला opposite आहेत. Therefore आज आपला मॅग्निट्यूड ऑफ F1 इज इक्वल टू काय माहित आहे
magnitude of F1 is equal to ILB sin theta. थीटाची किंमत कशी आहे 90 आहे म्हणजे ILB sin 90. sin 90 ची किंमत 1 असते म्हणून ILB आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे आणि विच इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ फोर्स आहे. याला इक्वेशन नंबर आपण 5 दिलेला आहे. फ्रॉम इक्वेशन बघा, फ्रॉम इक्वेशन 4 and 5 काय सांगता येईल बघा आपल्याला. F is equal to magnitude of force is equal to magnitude of force F1. आता मॅग्निट्यूड सारखे आहेत परंतु अपोजिटली डिरेक्टेड आहेत म्हणजे इथं काय सांगतात आपल्याला ILB is equal to BL V divided by R सांगता येतं. V upon R येत आहे बरोबर. V upon R म्हणजे इथं आपल्याला काय सांगता येईल पुन्हा LB बरोबर काय सांगता येईल B square L square V divided by R. This is our equation number 6 मिळाला. फ्रॉम इक्वेशन बघा आता, फ्रॉम इक्वेशन 1 and 6 काय मिळतं आपल्याला. The rate of doing mechanical work. Rate of doing mechanical work त्याला आपण काय म्हणतो पॉवर म्हणतो. काय आहे मेकॅनिकल वर्क डनच्या रेटला आपण पॉवर म्हणतो. दॅट इज पॉवर इज इक्वल टू काय सांगतात आपल्याला P इज इक्वल टू F इंटू V सांगता येतं. F ची किंमत काय काढला आपण B स्क्वेअर L स्क्वेअर V डिवायडेड बाय R इंटू V इज इक्वल टू काय सांगता येईल आपल्याला B स्क्वेअर L स्क्वेअर V स्क्वेअर डिवायडेड बाय R. दिस इज आवर इक्वेशन नंबर 7 मिळालं. आता इफ द करंट इज फ्लोविंग इन द क्लोज सर्किट वा क्लोज सर्किट मध्ये जर करंट फ्लो होत असेल विथ कलेक्टिव्ह रेजिस्टन्स R, the rate of production of heat energy in the loop as we pull it along the constant speed V as the rate of production of energy. Rate of production of energy म्हणजे काय आहे P is equal to काय सांगता येईल I square R. याला इक्वेशन नंबर 8 द्यायचं I square R. फ्रॉम इक्वेशन 4 and 8 काय मिळेल आपल्याला P is equal to पॉवर इज इक्वल टू I स्क्वेअर ची किंमत BLV डिवायडेड बाय R ब्रॅकेट स्क्वेअर इंटू R इज इक्वल टू B स्क्वेअर L स्क्वेअर V स्क्वेअर डिवाइड बाय R स्क्वेअर इंटू R. हे R स्क्वेअर मधला R गेला इथं राहिला काय P बरोबर B स्क्वेअर L स्क्वेअर V स्क्वेअर डिवायडेड बाय R. दिस इज द पॉवर आहे. काय हे पॉवर आहे. आणि फ्रॉम इक्वेशन बघू आता कम्पेरिंग इक्वेशन बघा. कम्पेरिंग इक्वेशन हे 9 नंबरचे इक्वेशन आहे. 7 and 9 काय करता येतं we find that the rate of doing mechanical work is exactly same as that the rate of production of heat energy in the circuit असेल किंवा loop असेल. Thus the work done in pulling the loop through the magnetic field appears as the energy in the loop. Next, see in the next lecture.